पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं गोट्याचं नियोजन ते कसं आखायचं काय नाही. तर अशा प्रकारे आपण सगळं गोट्याचं नियोजन आखले. समोर गाई म्हशींना बांधलं होतं, पाठीमागे वासरं बांधले. त्यांना चाऱ्याचं प्रमाण कसं टाकायचं ते सर्वांना तुम्हाला सांगितलंय. आणि चारा टाकताना मित्रांनो एकच काळजी घ्यायची, की चारा हा टाकताना त्यांना 8 ते 9 घंट्याचा टाईम द्यायचा. जेणेकरून ती जनावरं काय करतात, की आपल्यावर नसतात. खाल्ले की एकदाच संपलं. त्यांना काय ती स्टोअर करून ठेवावं लागतं पोटामध्ये. नंतरच्या ती जेव्हा त्यांना टाईम मिळतं ती तो स्टोअर केलेलं बाहेर काढतात. ते योग्य प्रमाणे रवत करतात. मग ती पोटामध्ये गिळतात. तेव्हा त्यांचं पचनक्रिया व्यवस्थित होतं. त्यामुळे तुम्ही जी काय करतात, समजा आता काही जणांच्या पाशी कसं राहतं, 1-2 गाई म्हशी असतात. ते सकाळपासून वैरण टाकतच राहतात. ते तसं नाही करायचं, की सकाळी वैरण टाकायचं, त्याच्यानंतर 8 घंट्याचा त्यांना कमीत कमी 8 घंट्याचा कालावधी द्यायचा. त्या 8 घंट्यामध्ये फक्त यांना पाणी आणि आराम एवढंच ठेवायचं. नंतरच्या 8 घंट्यानंतर डबल वैरण टाकायची आणि नंतर वैरण टाकून तुम्ही धारी वगैरे काढून घ्यायचे. अशा प्रकारे नियोजन आखायचं. आता आपण स्वतः 4:30ला उठून 4:30ला वैरण टाकतो. चंदी वैरण एकत्रच मिक्स करून टाकतो. 5:30ला धारी काढतो. नंतरच्याला मग हे 2 मध्ये जे आहे 2-3 वेळा पाणी पाजून आणि नंतरच्याला डायरेक्ट संध्याकाळी 4:30ला वैरण. तर अशा प्रकारे आपण 8-9 घंटे या जनावरांना पुरेपूर टाईम देतो. जेणेकरून ते वैरण वगैरे खातात व्यवस्थित. आणि तसं केल्यानं काय होतं, जी पचनक्रिया व्यवस्थित झाली तर तुमच्या दुधाला फॅट पण व्यवस्थित लागणार. आणि फॅट व्यवस्थित लागलं तर मग भाव पण व्यवस्थित लागणार. गोठा बंद व्हायचं कारण काय माहिती आहे का, नवीन मुलांचा जनावराला फॅट वगैरे न लागणं, एस-एन-एफ न लागणं. जेणेकरून ती काय ₹40 लिटर, ₹50 लिटर, नाहीतर ₹45 लिटर ह्या दरामध्ये दूध विकले की त्यांना काय उडून आले मागे? मार्जिन काहीच पडत नसतं. जवळपास कमीत कमी तुमच्या दुधाला 60 ते 65, ₹70 लिटर दूध असं फॅट लागावं. योग्य आहार पुरेपूर मिळेल आणि चंदीचं प्रमाण जर योग्य ठेवलं, चंदीचं प्रमाण टाकायचं व्यवस्थित आणि टाकल्याप्रमाणे आपण नौका इथं चंदी तेन वगैरे स्टोअर करून ठेवली. आता ही 3 कट्टे राहिलेत. आपण असे जवळपास 20-25 पोते चंदी एकदा स्टॉकमध्ये मागवून ठेवली. आणि चंदीचं प्रमाण कसं टाकायचं मित्रांनो, जर तुमची गाय म्हैस जर दूध योग्य प्रमाण देत असेल 2 टाईम 4 लिटर 5 लिटर असे दूध तर देत असेल, तर 2.5 ते 3 किलो एका टायमाला चंदी एका गाईला टाकायचं. आणि एका टायमावर म्हैस असेल किंवा म्हैस आटली असेल दुधाची, तर कमीत कमी तिला 1.5 ते 1-1.5 किलो चंदी टाकायची. जेणेकरून तुमचा घाटा होणार नाही. आणि राहिला मेन महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कॅल्शियम. तर कॅल्शियम टाकायचं का नाही टाकायचं? तर कॅल्शियम टाकल्यानं काय होतं मित्रांनो, तर तुमच्या जनावरांचं जी तुम्ही 2 टाईम दूध काढता. दूध काढल्यानं काय होतं, कॅल्शियम जर तुम्ही टाकला जनावरांना, तर जी दूध काढता किंवा जी तुमची गाय असो किंवा म्हैस असो, ती 2-3 टाईम 4 टाईम जी काही लघवी असेल करत, तर त्याच्या माध्यमातून तुमच्या जनावरांच्या अंगातचं सगळं कॅल्शियम बाहेर येतं. तर कॅल्शियम ती बाहेर आल्याच्यानंतर तुमची म्हैस एक ते पुरेपूर टायमावर येणार, माझ्यावर येणार नाही आणि गाभण पण राहणार नाही. तर यासाठी काय अर्थ असतं, की बुवा तुम्ही कॅल्शियम लावायला पाहिजे. तर आपण स्वतः आज ॲग्रोमेंट फूडचं कॅल्शियम वापरतो आणि आपल्याला खूप छान रिझल्ट भेटले याचा. आणि रिझल्ट म्हणजे कसं